नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या भागातल्या 3 रांगोळ्या आहेत. 3 रांगोळ्यांमधली पहिली रांगोळी शिवलिंगाची रांगोळी, अतिशय सोपी रांगोळी, एकदम पटकन होणारी आणि कोणालाही येईल अशी रांगोळी आहे. कारण आता श्रावण महिना सुरू होतो ह्या शुक्रवारपासून 25 जुलैपासून. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण श्रावणाच्या रांगोळ्या चालू करणार आहोत. तर जसा जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे आपण ह्या रांगोळ्या काढणार आहोत. आणि श्रावण महिन्याचे महत्त्व तुम्हाला माहितीच असणार आहे, तरी पण आपण जाणून घेऊया श्रावण महिन्याचे. म्हणजे तुम्ही रांगोळी पण बघा आणि श्रावणातलं काय महत्त्व आहे हे पण तुम्ही ऐका एका साईडला. तर एकदम महत्त्वाचा काय हा सण, तर भगवान शंकरांना हा महिना अर्पण केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यात सणांमध्ये श्रावण महिन्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण की या महिन्यामध्ये पावसाळा ऋतू असतो, निसर्ग पण एकदम खुलून आलेला असतो. आणि आपली आपली पार्वती माता, म्हणजे सतीचा जेव्हा दुसरा जन्म होतो ती पार्वती माता आहे. तर त्यांनी भगवान शंकरासाठी खूप कठीण व्रत केलं होतं. त्याच्यानंतरच त्यांना भगवान शंकर प्राप्त झाले होते. मग त्यांचं लग्न झालं. ही गोष्ट तुम्हाला माहितीच असणार आहे आणि माहितीच हवी प्रत्येकाला. त्यामुळेच आणि भगवान शंकरालाही श्रावण महिना खूप म्हणजे प्रिय आहेत, हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. आणि ह्या महिन्यामध्ये भरपूर असे उपवास वगैरे केले जातात, व्रत केले जातात. कुणी कुणी पूर्ण महिनाभर उपवास धरतं. कुणी कुणी फक्त आपले जे श्रावणी सोमवार असतो ते जेवढे 4 किंवा 5 येतात त्याप्रमाणे उपवास करतात. कुणी श्रावणी शनिवार धरतात. तर आपल्या महाराष्ट्रात 15 दिवस लेट सुरू होतो श्रावण महिना, म्हणजे आपल्या पंचांगानुसार. आणि उत्तर भारतात म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तिकडे चालू झालेला आहे ऑलरेडी 15 दिवस आधी. त्यांचा बहुतेक पौर्णिमेनंतर चालू होतो ना आपला श्रावण, म्हणजे अमावस्या असते आपली दीप अमावस्या, त्यानंतर सुरू होतो श्रावण महिना. तर श्रावणामध्ये आपले सण भरपूर असतात, जसे की श्रावणी सोमवार. मग प्रत्येक सोमवारी तीळ वगैरे असे नाही का, शिवामूठ असते, ती तीळ, तांदूळ, मूग, जव किंवा सातू या अशा क्रमाने म्हणजे ती पिंडीवर वाहिली जाते. आणि मग बायका किंवा जे पुरुष असतील ते त्याची पूजा वगैरे केली जाते, दूध वगैरे वाहून असे. नंतर आपला मंगळवार असतो श्रावणी मंगळवार, त्यात मंगळागौरीची पूजा केली जाते. बायका वेगवेगळ्या अशा ओव्या म्हणजे उखाणे वगैरे घेतात, फुगडी घेतात, ओटी भरणे वगैरे असं, रात्री जागरण करणे, असे वेगवेगळे खेळ, असे सुपाभोवती ते खेळ तुम्ही बघितलंच असेल. आणि कोणाकोणाच्या घरी मंगळागौरी पण म्हणजे पूजा केली जात असणार आहे. त्याच्यानंतर येतो नागपंचमीचा सण. आपलं नागाची पूजा केली जाते किंवा वारुळाला जाऊन बायका पूजा करतात. झोके खेळले जायचे लहानपणी, आता असं नाही माहीत, पण आम्ही नागपंचमीला झोका वगैरे खेळायचो. केस विंचरत नव्हते आमच्या घरचे, म्हणजे आम्हाला पण नव्हते विंचरू देत. मग शाळेत जायचं असलं की 2 वेण्या आदल्या दिवशी घालून ठेवायला लागायच्या. त्याप्रमाणे म्हणजे आता पूर्वीचं होतं, आता आता करतात सगळेजण. तर नागपंचमी म्हणजे आपल्या नागोबाची पूजा केली जाते. शेतकरी त्या दिवशी कुठलेही काम, म्हणजे शेतात कुठलंही काम केलं जात नाही, नांगरणे वगैरे, किंवा घरी पण कुणी कुणी असं भाजी वगैरे चिरणे, तवा ठेवत नाही. कुणाकुणाचे तर स्वयंपाकच नाही केला जात. म्हणजे आता प्रत्येकाच्या इथली वेगळी प्रथा आहे. तर समजा माझ्या माहेरी तर पुरणाचा स्वयंपाक केला जातो, पण सासरी तवासुद्धा ठेवत नाही आम्ही. म्हणजे ज्यांच्या त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. अशा पद्धतीने आपला पुढचा सण कुठला असतो, नागपंचमीनंतर नारळी पौर्णिमा असते. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. नारळी पौर्णिमा ही आपले कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा म्हणजे सण आहे. त्या दिवशी तो एकदम जल्लोषात साजरा करतात. समुद्राला नारळ वाहतात, पूजा केली जाते समुद्राची. आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये कसे मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर पुन्हा मासेमारीला सुरुवात होते. आणि म्हणजे हा सण कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि नंतर असतो रक्षाबंधन. रक्षाबंधन तर पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. भावा बहिणीचा खास सण आहे रक्षाबंधन.
तर भावा बहिणीच्या नात्याची तुम्हाला सगळ्यांना इम्पॉर्टन्स माहिती आहे. ते त्याच्याबद्दल सांगायची काहीच गरज नाही तुम्हाला. त्यानंतर असते कृष्ण जन्म दही काला. कृष्णाचा जन्म म्हणजे त्या दिवशी कृष्ण जन्म असतो. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला वगैरे हे सण उत्सवात साजरे केले जाते आणि काही काही ठिकाणी भरपूर मोठा असा सण साजरा केला जातो कृष्ण जन्म. दहीहंडी वगैरे असते. नंतर येतो आपला पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा. तर पोळा हा सण आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र असतो बैल. त्या दिवशी त्या जोडीला विश्रांती दिली जाते, कारण की वर्षभर बैलाने खूप काम केलेलं असतं आणि एवढं सोपं नाही एवढं वर्षभर काम करणे. कारण की आणि जो आता शेतकरी बांधव किंवा भगिनी माझा जर व्हिडिओ बघत असेल त्यांना माहितीच आहे बैलाचं किती महत्त्व आहे. जरी आता ट्रॅक्टर वगैरे आलेले आहेत, पण पूर्वी बैलाचाच वापर करून नांगरणी वगैरे केली जायची. आणि शेतकऱ्याचं कसं आहे, जरी तो बैल काम नसेल करत किंवा म्हातारा झालेला असेल तर कधीच त्याची म्हणजे असं त्यांना कधी त्रास देणार नाही. त्यांना सगळं व्यवस्थित चारा वगैरे सगळं दिला जातो. हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक त्यांचा कुटुंबातला भाग असतो बैलजोडी. म्हणजे कुठलंही जनावर शेतकरी खूप जीव लावतात, कारण की मला स्वतःला माहिती आहे, माझ्या म्हणजे माहेरी शेतीच करतात, त्यामुळे माझ्या घरचे किती त्यांना जीव लावतात हे सगळं म्हणजे सांगू नाही शकत मी. शेतकरी बांधवांना तर माहितीच असणार आहे. अशा पद्धतीने आपल्या श्रावण महिन्यात एवढे सण साजरे केले जातात. त्यामुळे पण श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्या भगवान शंकराला श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे, हे तुम्हाला माहितीच असणार आहे. म्हणजे असं समज आहे की ह्या महिन्यात आपलं पृथ्वीवरील माणसांचे म्हणजे लोकांचे काय संरक्षण करण्यासाठी आपले भगवान शंकर येतात, असाच म्हणजे पूर्वीपासून समज आहे तो. त्यामुळे पण हा महत्त्वाचा सण आहे. तर आपण आजच्या भागात श्रावणाचं महत्त्व बघितलं. पुढच्या भागात आपण आपले जे ज्योतिर्लिंग आहेत 12 त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि म्हणजे तुम्ही केलेत का 12 ज्योतिर्लिंग? म्हणजे आमचे झालेत 2-4 जे आपले महाराष्ट्रातले आहेत महत्त्वाचे ते केलेत आणि एक उज्जैनचं पण झालेलं आहे. त्याच मार्च महिन्यात केलं होतं. असो, आपण पुढच्या भागात ज्योतिर्लिंगाचं महत्त्व बघणार आहोत. म्हणजे कुठले ज्योतिर्लिंग आहेत आपले पूर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग ते बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही रांगोळ्या पण काढून होत आलेल्या आहेत. तर आजच्या भागातल्या तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा. जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.